श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर हे बघा, आज आपण ही अशी पिशवी कशी शिवायची ते बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सांगण्याची आणि पद्धत समजेल. तर हा मी तांदळाच्या गोणीचा कपडा घेतलेला, तांदळाची गोणीचा तुकडा घेतलेला आहे कट करून. तर तुम्ही गव्हाच्या किंवा शेतातल्या आपल्या विर्याच्या गोण्या असतात, पिशव्या असतात, त्यासुद्धा घेतल्या तर चालेल, काही फरक पडत नाही. कोणत्याही प्रकारच्या अशा पिशव्या घेऊन घ्यायच्या. साधारण त्याची लांबी आपण 20 इंच घेणार आहोत. तर हे बघा, व्हिडिओत बघून बघा तुम्ही त्याची लांबी किती आहे. तर सविस्तर मी सांगायचा प्रयत्न करत आहे. आणि रुंदी ही 10 इंच आहे. आणि आपण त्याला एक असा साडीचा तुकडा घेतलेला आहे. मग तुम्ही हवं तर ब्लाऊज पीस किंवा कोणतेही जुन्या कपड्याचे सुद्धा, जुना कपडा वापरून सुद्धा बनवू शकतात. माझ्याकडं साडीचा, म्हणजे मी एक साडी होती, मस्त अशी साडी होती, तिचाच एक तुकडा काढून घेतला, कारण की ती मला घालायची नव्हती. तर आता आपण शिलाई करू. तर कोणत्याही एक कोपरा घेऊन शिलाई करत चालायची. मी 10 इंचाच्या साईडनं एक कोपरा घेऊन शिलाई करत आहे. तर पूर्ण असं चौकोनी आपण पूर्ण शिलाई करून घेऊ. आणि कपडा इकडं तिकडं खेचू द्यायचं नाही, कारण की पिशवी आपली फिनिशिंग येणार नाही आपल्या पिशवीला. आणि तुम्ही याच्या वरतून अस्तर सुद्धा लावू शकतात का हवं तर, कारण की मी हे शेतीच्या कामासाठी स्टिच करत आहे, त्याच्यासाठी मी अस्तर लावलेले नाही. हवं तर तुम्ही अस्तर पण लावू शकता. सेम पद्धतीने जसं आपण फॅब्रिक ठेवलेलं आहे साडीचा तुकडा, त्याच पद्धतीने तुम्ही अस्तर सुद्धा ठेवू शकतात. खूप सोपी आणि सरळ आहे ही पिशवी तयार होते. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ थोडे जर आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि माझी सांगण्याची पद्धत कशी आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओतून तुम्ही थोडं जरी शिकत असाल तर सबस्क्राईब करा. आणि 2 इंचाच्या मी 10 इंचाच्या लांबीला आणि 2 इंच रुंदीला अशा स्ट्रिप घेतलेला आहे, म्हणजे 2 पट्ट्या घेतलेल्या आहे. आपल्याला वरतून आपण आता याचे बंद बनवणार आहोत, बेल्ट टिफिन बॅग पकडण्यासाठी. सेम पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्टिच करून घ्यायचे आहे. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तुम्ही जर व्हिडिओ थोडासा सावकाशपणे बघितला तर खूप सोपी पद्धत आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अशा पिशव्या बनवून तुम्ही सेलसुद्धा करू शकतात मैत्रिणींनो. तुमच्याकडे जर असे शिलाई काम करत असेल तर भरपूर तुकडे उरलेले असतात. खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन च्या पिशव्यासुद्धा बनवू शकतात मैत्रिणी तुम्ही. आणि ही सिंपल आणि सोपी पिशवी दाखवलेली आहे मी तुम्हाला. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपले बाजाराची पिशवी दाखवणार आहे. आता ही जी आपली 10 इंचाची साईट आहे, त्याला आपण सेम 10 इंचाच्या मोजून पट्टी घेतलेली आहे. या सेम जी 10 इंचाची साईट आहे आपली छोटी साईट, त्या साईटचं मेजरमेंट घेऊन 2 इंच रुंदीला स्ट्रिप घेतलेली आहेत. आणि आता आपण त्याची पायपिंग करणार आहोत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पायपिंग करा.
खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो शिकण्याची, ही माझी सांगण्याची, जेणेकरून मी आपल्या साध्या आणि सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर माझी एक रिक्वेस्ट आहे मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ तुम्हाला थोडे जरी आवडत असेल तर मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा की हो मला आवडतात म्हणून तुझे व्हिडिओ. हे बघा मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पायपिंग करून घ्या. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पायपिंग करून घ्या मैत्रिणींनो. खूप सुंदर अशी पायपिंग होते आणि आपल्या जो पिशवीचा कपडा आहे तो एकदम असा कडक असतो. सेम पद्धतीने दोन्हीही साईडला मी पायपिंग करून घेत आहे. तर तुम्हीही मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पायपिंग करा, जेणेकरून की तुम्हाला सोपं जाईल. व्हिडिओ हा एकच वेळेस बघायचा नाही, 2-3 वेळेस बघायचा. आपल्याला प्रत्येक गोष्ट, कोणताही व्हिडिओ असो, माझा असो की दुसरा कोणाचा असो, प्रत्येक व्हिडिओ 2-3 वेळेस बघायचा मैत्रिणींनो. तेव्हाच आपल्याला तो व्हिडिओ समजतो. नाहीतर आपण एक वेळेस बघतो आणि म्हणतो आपल्याला नाही जमणार. असं नाही करायचं. हे बघा, मी ती छोटी साईज आहे आपली 10 इंचाची, तिकडून मी 3-3 इंच असं मार्किंग केलेली आहे. आपल्याला बंद लावायचे पिशवीला, बेल्ट 3-3 इंचाची मार्किंग केलेली आहे मैत्रिणींनो. इथं हे खोड करत आहे मी आणि असे त्याच्यावर ठेवून आतमध्ये 1 इंच शिलाई करायची आहे. तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. बंद किंवा बेल्ट तुम्हाला माझी बोलण्याची पद्धत कळत असेल तर समजून घ्या. आणि कोणाकोणाची म्हणजे बोलण्याची पद्धत माझ्यासारखी आहे ते पण मला सांगा. आता आपण हे दोन्हीही बंद स्टिच केलेले आहेत सेम पद्धतीने. तर आता सरळ बघून घ्यायचं आहे आपलं मेजरमेंट कमी जास्त आहे की, आणि आता त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघा, इथं सुरुवातीला ना काही शिवू, एकदम असे 2-3 वेळेस शिलाई पॅक करून घ्यायची, कारण की जेणेकरून आपण काही टाकलं त्याच्यामध्ये वजं पिशवी असो किंवा ब्लाऊज वगैरे, ब्लाऊजला सुद्धा असंच करायचं. 2-3 वेळेस शिलाई मारून घ्यायचं. कोणतेही स्टिच करायच्या वेळेस आपण आपलं जिथं मेन म्हणजे हे असतं, तिथं मेन जागा असते आपली, तिथून स्टिच करायची. तिथं 2-3 वेळेस स्टिच करून घ्यायचं, कारण की जेणेकरून आपली शिलाई लवकर खराब होणार नाही, निघणार नाही. तर प्लीज मैत्रिणी एक कमेंट करा, माझी शिकण्याची पद्धत कशी आहे, तर माझी सांगण्याची पद्धत कशी, प्लीज रिक्वेस्ट करते मी, कशी आहे, छान आहे की नाही, तुम्हाला कळतं का नाही. आणि आता इथं आपली पिशवी आपण सरळ करून घ्यायची. आणि हे बघा, आपली पिशवी आता रेडी झालेली आहे मैत्रिणींनो. आणि माझे व्हिडिओ थोडेसे जरी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. हे बघा, ही अशी पिशवी आपली रेडी झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये मी तुम्हाला टिफिन बॅगसुद्धा टाकून दाखवते. तर मी ही एकच टिफिन बॅगची साईज तुम्हाला हवी तर थोडीशी बॉटल ठेवण्यासाठी मोठी करायची असेल तर आपण तिथं 10 मेजरमेंट घेतलं, तिथं 5 अजून 5 आणि म्हणजे 5 शिल्लक घ्या, म्हणजे 15 मेजरमेंट घ्या. आणि आपली मस्त अशी पिशवी रेडी झालेली आहे. आणि हे बघा, तिला फिनिशिंगसुद्धा किती व्यवस्थित आलेली आहे, खूप सुंदर झालेली आहे. तुम्हाला थोडी जरी माझी पिशवी बनवण्याची
पद्धत आवडली असेल तर मला लाईक, शेअर आणि कमेंट करा. रिक्वेस्ट करते मी तुमच्याकडे. आणि व्हिडिओ बनवायला खूप टायमिंग लागतो मैत्रिणींनो. तर माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो.